माझी निवडणुकीची तयारी इतकी जवळ आली असतानाही मला भाऊजी किंवा वाखनीस यांच्याकडून कुठलीही मदत मिळत नाहीये। ज्या माणसांना घरातल्यांच्या विरुद्ध जाऊन काही करायचं असतं त्यांनी घरातल्या माणसांच्या मदतीची अपेक्षा करू नये। अच्छा, म्हणजे तुम्हीही सगळ्यांशी सहमत आहात? तर इतरांचं मला नाही माहिती, माझं मत मी सांगितलं। मला वाटतं नरसिंहा एक महत्वाची गोष्ट तू विसरतोयस। विसरतही असेन पण मग आठवण करून दे। तू आता एका महत्वाच्या कामाला लागतोयस। मला वाटतं तू भवानी माईला भेटून ये, तिच्या आशीर्वादाची आपल्याला खूप गरज आहे। मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? तिला भेटून ये रे। रमावती असं किती लांब आहे? ठीक आहे, उद्याच निघतो। बाबा, हे भवानी माई काय प्रकरण आहे? भवानी माई म्हणजे ती गावाबाहेरची चेटकीण आहे तीच ना? तुला कोणी सांगितलं ती चेटकीण आहे म्हणून? कोणी सांगायला कशाला हवं? लहानपणापासून मी हेच तर ऐकत आले। बाळा, भवानी माई ही गावाबाहेर राहून देवाची भक्ती करणारी बाई आहे। असेल, पण तिचा तुमच्याशी काय संबंध आहे? कारण आत्या आजीला तुमच्याशी त्या बाईबद्दल बोलताना मी ऐकलंय। म्हणजे तू ऐकलंस? नाही, पण तुमच्या आणि जानकीच्या लग्नाबद्दल बोलत होती एवढं नक्की। हे बघा अमृता, अगं निवडणुका जवळ आल्या आहेत आणि कुठली गोष्ट मी आत्याबाईंच्या सल्ल्याशिवाय करत नाही, त्यामुळे त्याच बद्दल काहीतरी। बाबा, तुम्ही काही लपवत नाही आहात ना माझ्यापासून? कधी काही लपवलंय मी? तुझ्यापासून तर नाहीच नाही। तरीही अजूनही मला असं वाटतंय की काहीतरी असं आहे जे तुम्ही मला सांगत अमृता, मी तुला त्या दिवशी सांगितलं, आज पुन्हा सांगतोय, तू फक्त तुझा आणि तुझ्या बाळाचा विचार कर। बाबा, गेले काही दिवस प्रत्येक जण मला हेच सांगतोय, कारण तेच आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे। आणि हो, माझ्याशी बोललीस तोपर्यंत ठीक आहे, पण कृपया भवानी माईचा विषय जानकीशी बोलू नकोस। मला हे सगळं माहिती आहे, पण अमृता, निदान थोडे दिवस तरी तुझे हे सगळे विचार बाजूला ठेव आणि फक्त स्वतःची आणि जानकीची काळजी घे। या भवानी माई प्रकरणाचा काहीतरी निकाल लावलाच पाहिजे, कारण ज्या ज्या वेळी त्या बाईचा विषय निघतो त्यावेळी बाबा थोडे अस्वस्थ झाल्यासारखे वाटतात। बाबांचं जानकीशी झालेलं लग्न या गोष्टीशी खरंच त्या बाईचा काही संबंध असेल? ती बागेत वर्तवते म्हणजे नक्की काय करते? काहीतरी भानगड नक्कीच आहे। जानकी, तू आधी मला प्रॉमिस कर, मी तुला जे काही सांगेन ते तू कोणाकडेही बोलणार नाहीस। अमृता, काय झालंय? तू आधी प्रॉमिस तर कर ना, मी सांगते तुला। नाही सांगणार कोणाला, सांग ना। बाबा रमावतीला नाही गेलेत, म्हणजे रमावतीलाच गेलेत ते, पण कार्यकर्त्यांना भेटायला नाही गेलेत। मग ते भवानी माईकडे गेलेत।